स्टुडंट आज आपण पाहणार आहे कोणताही जर नंबर रिपीट होत असेल जसं 33, 77, 99, 66, 44 असा जर नंबर दिला असेल आणि त्याला जर एका आपण 7 न 5 न 4 न म्हणजे ऑड नंबर न करा किंवा इव्हन नंबर न आपल्याला काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं असेल तर ते सुद्धा आपण एकदम इझिली तर काय करायचं सर्वात पहिले दोघांचा मल्टिप्लाय करून द्यायचा किती झालं तुमचं 7 3 जा 21 ओके त्यानंतर चेक करा इथं मल्टिप्लाय करू तर 7 5 किती येईल आपल्याकडे 35 क्लिअर त्यानंतर जर केला तर 9 4 झाला आपला 36 ओके तर मग आता मल्टिप्लाय कसा पूर्ण करायचा चेक करा आपण इथं काय केलं या युनिटचा आणि युनिटचा मल्टिप्लाय केला तर किती झालं 21 मग काय करायचं या दोघांची ऍडिशन जर तुम्ही केली तर 1 आणि 2 किती झाले 3 म्हणजेच 33 इंटू 7 किती झालं 231 ओके त्यानंतर आता दोघांची ऍडिशन जर केली 5 प्लस 3 किती झालं 8 म्हणजे 77 इंटू 5 किती आलं तुमचं 385 त्यानंतर 99 इंटू 4 तर याचा मल्टिप्लाय केला तर किती आपण पहा 6 प्लस 3 किती झालं तुमच्याकडे 9 म्हणजे 396 तर या पद्धतीनं तुम्ही जर एखादा नंबर रिपीट झाला असेल त्याला ऑड नंबरनं किंवा इव्हन नंबरनं जर तुम्ही मल्टिप्लाय केला तर इझी वेने तुम्हाला काय करू शकता तुमचे आन्सर मिळू शकतात थँक्यू